मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी एक नवीन परिपत्रक जाहीर केले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी सप्टेंबर 2024 या महिन्याचे पैसे मंजूर करण्यात आले आहे. मित्रांनो, तुमच्या कुटुंबात जर कोणी या योजनेस पात्र असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत अवश्य पोहोचवा, यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ सुरू करूया. तर पहा मित्रांनो, या GRमध्ये काय माहिती दिली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत हा GR काढण्यात आला आहे. 12 सप्टेंबर 2024चा हा GR आहे. तर पहा मित्रांनो, या शासन निर्णयातील महत्त्वाची माहिती आपण आता समजून घेऊया. तर पहा मित्रांनो, हा शासन निर्णय सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 1000 कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद पावसाळी अधिवेशन जुलै 2024 मधील मंजूर पुरवणी मागणी रक्कम रुपये 1215 कोटी 94 लाख रुपये अशी एकूण 2215 कोटी 94 लाख इतकी तरतूद मंजूर करण्यात आली आहे. सदरहू योजनेसाठी मंजूर तरतुदीतून रुपये 838 कोटी 80 लाख 77,969 रुपये इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. आता त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे सप्टेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रुपये 148 कोटी 35 लाख 62,308 मात्र या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. तसेच सामाजिक विवरणपत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे. तर पहा मित्रांनो, सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी 148 कोटी 35 लाख रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आल्याचे आपण या GRमध्ये पाहू शकता. तर पहा मित्रांनो, पुढे संजय गांधी निराधार अनुदान योजना व सावंत बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाचा मानस होता. परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्यात न आल्याने योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे सप्टेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण WIMS प्रणालीवर करण्यात येत आहे. परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने DBT पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी. तर पहा मित्रांनो, DBTद्वारे पेन्शन वाटप अजून सुरू झाले नाही. सप्टेंबर 2024 पर्यंतचे अनुदान हे WIMS प्रणालीनेच म्हणजेच जुन्या पद्धतीनेच करण्यात येणार आहे. मात्र आता ऑक्टोबर 2024चे जे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यांचे वाटप DBT प्रणालीने करण्यात येणार असल्याचे या GRमध्ये सांगण्यात आले आहे. तर पहा मित्रांनो, अशा प्रकारे हा
महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स माहिती या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद. जय हिंद.